नमस्कार, झी न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, रामदासभाई कदम यांच्या मागणीमुळे खळबळ। 18व्या राष्ट्रीय ॲबॅकस स्पर्धेत एलटीटीचं यश। खेड प्रभाग क्रमांक 6 मधील संत सेनानगर येथे रस्ता डांबरीकरणाचा शुभारंभ। ICS महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन अभिनय कार्यशाळा संपन्न। आणि खेड येथील स्वर्गीय मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र येथे 9 ते 11 फेब्रुवारी नमन महोत्सवाचं आयोजन। आता पाहूया सविस्तर वृत्त। रत्नागिरी जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांवर EVM मशीन बंद पडण्याच्या घटनांमुळे गंभीर प्रश्न निर्माण झाले असून ही बाब अत्यंत चिंताजनक असल्याचं मत शिवसेना नेते व माजी मंत्री रामदासभाई कदम यांनी व्यक्त केलं। खेड तालुक्यातील जामगे येथे आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत निवडणूक आयोगाच्या नियोजनावर थेट नाराजी व्यक्त केली। रामदासभाई कदम म्हणाले की निवडणूक ही लोकशाहीची पवित्र प्रक्रिया आहे, मात्र मतदानाच्या दिवशीच EVM मशीन बंद पडत असतील तर हा निवडणूक आयोगाच्या नियोजनावर मोठा प्रश्नचिन्ह आहे। आयोगाकडून योग्य नियोजन होत नसेल तर पूर्वीप्रमाणे बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात काहीही हरकत नाही। EVM मशीनबाबत सध्या जनतेमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं असल्याचं नमूद करत त्यांनी सांगितलं की बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्यास EVM बाबत निर्माण झालेला संभ्रम कायमचा दूर होईल आणि मतदारांचा विश्वास अधिक बळकट होईल। रामदासभाई कदम यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की निवडणूक आयोगाने एकतर EVM मशीन बंद पडणार नाहीत याची पूर्ण खबरदारी घ्यावी, अन्यथा बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचा निर्णय घ्यावा। याबाबत निवडणूक आयोगाकडे अधिकृत मागणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। EVM मशीन बंद पडल्यामुळे अनेक ठिकाणी मतदान प्रक्रियेला विलंब झाला असून याचा थेट परिणाम मतदारांच्या उत्साहावर होत असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं। लोकशाहीच्या विश्वासार्हतेसाठी निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, विश्वासार्ह आणि सुरळीत असणं अत्यंत आवश्यक असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं। लायन्स एज्युकेशन सोसायटी संचलित LTT इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज तर्फे घेण्यात आलेल्या 18व्या राष्ट्रीय ॲबॅकस स्पर्धेत सुयश संपादन केलं आहे। या स्पर्धेत प्रशाळेतील कुमार विश्व उत्तम कुमार जैन याने प्रथम क्रमांक पटकावलाय, तर कुमारी अमाल इमाद खोत आणि कुमारी आयशा इमाद खोत हे विद्यार्थी अनुक्रमे द्वितीय आणि उत्तेजनार्थ पारितोषिकाचे मानकरी ठरले असून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे। संस्थाध्यक्ष श्री अहमदभाई मुकादम तसेच परवेज मुकादम, माजिद खतीब, जयेश गुहागरकर, प्रेमल चिखले, चंद्रकिरण वैद्य, पुष्कर नेने, विलीन पाटणे, समन्वयक जॉय सर, सौ LC मॅडम, मुख्याध्यापक सारंग सर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ कुडाळकर मॅडम इत्यादी मान्यवरांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं कौतुक करून अभिनंदन केलं। खेड शहरातील शिवतर रोड प्रभाग क्रमांक 6 मधील संत सेनानगर शैलेश गांगण आणि रोहन खेडेकर यांच्या घरासमोरील रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ खेड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ माधवीताई बुटाला, उपनगराध्यक्ष सतीशजी चिकणे, नगरसेविका सौ वैभवी खेडेकर यांच्या उपस्थितीत आणि स्थानिक रहिवासी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला। यावेळी शिवसेना नगरसेवक तथा गटनेते निकेतन पाटणे, नगरसेवक तथा सार्वजनिक बांधकाम सभापती सुनीलजी दरेकर, नगरसेविका सौ रेश्मा खतीब, शहर प्रमुख कुंदनजी सातपुते, नगरसेवक संजयजी मोदी, नगरसेवक प्रेमलजी चिखले व प्रभागातील नागरिक आणि बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। खेड येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या ICS कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात दिनांक 31 जानेवारी ते 4 फेब्रुवारी 2026 अशी 5 दिवसीय आंतरमहाविद्यालयीन अभिनय कार्यशाळा संपन्न झाली। ICS महाविद्यालय, खेड तालुका पत्रकार संघ आणि लिटिल थिएटर बालरंगभूमी संवर्धन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी लिटिल थिएटर बालरंगभूमी संवर्धन समितीचे अध्यक्ष रघुनाथ कासेकर तसेच सुप्रसिद्ध लेखक व दिग्दर्शक दत्ता सावंत यांचं उत्तम मार्गदर्शन लाभलं। समारोपीय कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध चित्रकार प्राध्यापक आशुतोष आपटे यांचंही मार्गदर्शन लाभलं।
उद्घाटनपर समारंभात महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन ॲडव्होकेट आनंदराव भोसले यांनी अभिनयाची जीवनातील आवश्यकता स्पष्ट करून आपल्या खास शैलीने विद्यार्थ्यांना प्रेरित केलं. समारोपीय कार्यक्रमात प्राध्यापक आशुतोष आपटे यांनी भावना आणि संवेदना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम म्हणजे अभिनय असं सांगून अभिनयाचे विविध पैलू स्पष्ट केले. या कार्यशाळेत तालुक्यातील एकूण 4 महाविद्यालयातील 50 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या कार्यशाळेत त्यांना अभिनयाचे धडे देण्यात आले. शेवटच्या दिवशी त्या विद्यार्थ्यांनी सुंदर असे अभिनयाचे सादरीकरण केले आणि उपस्थितांची मनं जिंकली. ही कार्यशाळा संपन्न होण्यासाठी ITCS BMS विभागाचे संचालक उत्तम कुमार जैन यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यशाळेच्या यशस्वीतेबद्दल सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेशभाई बुटाला, महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन ॲडव्होकेट आनंदराव भोसले, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर अनिता आवटी यांनी समाधान व्यक्त केलं. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभागातील सर्व प्राध्यापक तसेच अधीक्षक DM शिंदे यांनी विशेष मेहनत घेतली. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यशाळेसाठी डॉक्टर अमोल पाटील तसेच प्राध्यापिका अपूर्वा आयरे यांनी आभार प्रदर्शन केलं, तर डॉक्टर राजेश राजम आणि प्राध्यापक मेघना मोहिते यांनी सूत्रसंचालन केलं. महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्यातर्फे दिनांक 9 ते 11 फेब्रुवारी 2026 या कालावधीत सायंकाळी 7 वाजल्यापासून खेड येथील स्वर्गीय मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र येथे नमन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये सोमवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी मुंबई येथील काळेश्वरी नाट्य नमन मंडळ आणि रत्नागिरी येथील नवलाई नमन मंडळ निवडी यांचं नमन होणार आहे. मंगळवार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी संगमेश्वर मोर्डे गवळीवाडी येथील श्री सोमबाव राघोबा राधाकृष्ण नमन मंडळ, चिपळूण येथील माणकी खुर्द श्री हनुमान प्रासादिक भजनी भारूड तसेच रत्नागिरी वाटद येथील काळकाई देवी रिमिक्स नमन मंडळ नमन सादर करणार आहेत. तसेच बुधवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी लांजा कोल्धे कुंभारवाडी येथील श्री आई महाकाली नमन मंडळ, गुहागर वरवेल रांजाणेवाडी येथील राजहंस नमन मंडळ तसेच रत्नागिरी कोकण नमन कलामंच यांच्यातर्फे नमन सादर करणार आहेत. सदर कार्यक्रम विनामूल्य असून जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि अधिक माहितीसाठी समन्वयक नंदकिशोर जुवेकर 83 29 22 17 97 यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलंय. महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या निधनानंतर आज बारामती येथे विद्या प्रतिष्ठान कॉलेज मैदान येथे भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांनी भेट देऊन त्यांच्या पवित्र स्मृतीस्थळी जाऊन श्रद्धांजली अर्पण केली व सहयोग सोसायटी येथील निवासस्थानी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं. या प्रसंगी त्यांच्यासह अनंत चिंडक, अक्षय सनगरे, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार आदी उपस्थित होते. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.